ताई हे सेशन असं आहे, ही दगडाधोंड्यातली ही सगळी जी माणसं आहेत, ह्या माणसांनी चमत्कार केलाय. हे काही बुवा बाबा नाही, पण ह्यांनी नाही, नको आपल्याला खुर्चीचं काय, आपण राजकारणी थोडंच. तर ह्या माणसांनी हे विदेशातून आलेत. बाप नावाची कंपनी यांनी स्थापन केली. भारतजींबद्दल आपल्याला माहिती आहे, त्यांनी सुद्धा जर्मनी सोडून ते इथं आले. सिद्धार्थजी बोडके हे अभिनेते आहेत आणि भाऊसाहेब खूप मोठं काम इथं नाशिकमध्ये उभं केलेलं आहे. ही मंडळी आणि यांना बोलतं करण्याचं काम करतं, कारण आता ही समोर जी सगळी तरुण पिढी आहे, यांच्या समोर आज आदर्श कुठं आहेत? आमचे आदर्श तर इन्स्टावर आहेत, ज्यांना आम्ही फॉलो करतोय, ज्यांना आज लाखोंचे व्ह्यूज मिळत आहेत. 15 सेकंदाचा डान्स केल्यानंतर लाखोंचे व्ह्यूज आणि लाखो फॉलोअर्स. पण ह्या माणसांचे फॉलोअर्स जर आजच्या पिढीनं झालं तर मला वाटतं की हा समाज उभा राहायला वेळ लागणार नाही. आणि आज व्ही प्रोफेशनलच्या माध्यमातून ही सगळी ज्यांना फॉलो करावी अशी माणसं आज या व्यासपीठावरती आली. त्यांना आपण बोलतं केलं, त्यांचा संघर्ष आपल्या समोर मांडला. आणि या व्यासपीठाचं हे वैशिष्ट्य म्हणावं लागेल की आज या तरुण पिढीच्या समोर आज समाज आदर्श ज्यांनी स्वतः कष्टात सगळं उभं केलंय ते आदर्श आपल्या समोर आणले. त्याबद्दल व्ही प्रोफेशनलचे मनापासून आभार व्यक्त करूया. आणि तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही या परिसंवादात आलात, आपले अमूल्य असे अनुभव शेअर केलेत. खरं तर हे वेड आहे, सध्या आमच्या लातूरचं वेड खूप जोरात आहे, बरोबर आहे की नाही? पण खरं वेड हे आहे, ते फिल्मी वेड आहे, पण हे खरं वेड आहे. आणि ह्या सगळ्या वेड्या माणसांचा एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्याचं कौतुक करूया. आणि यापुढे या माणसांना फॉलो करायचंय. इन्स्टा प्रेमी देशवासियो, उद्याची पिढी, आलं का लक्षात? त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर आपण, मला वाटतं लगेच मुलाखतीला सुरुवात करतोय. मी माझी सूत्र पुढची मॅडमकडे देतोय आणि सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. मी पॅनलिस्टना विनंती करते की त्यांनी 2च मिनिट व्यासपीठावर थांबायचे आहे. मी वृंदा आव्हाड यांना विनंती करते की त्यांनी आजचे कार्यक्रमाचे सूत्रधार जे आपल्या पॅनलिस्टचे होते विलास बडे यांचं स्वागत आणि सत्कार करायचा.
पुन्हा एकदा विलासजींकडे देते. फक्त दोन. बघा सेंटरला तर मी पुढील सूत्र विलासजींकडे सुपूर्त करते. एकदा हाऊस द जोश चेक करावा म्हणतो. हाऊस द जोश, कारण महाराष्ट्राची रणरागिणी आता समोर बोलणार आहे म्हटल्यानंतर ऐकणाऱ्यांचं पण जोश असा एकदम हाय असला पाहिजे. टीव्हीच्या कॅमेऱ्याची गरज. गेल्या दशकभरात ताई तुम्ही असंख्य मुलाखती दिल्या असतील.
अनेक वेळा तुम्ही राजकीय अनेक प्रश्नांना सामोरे गेलेले आहात, पण कधीही कुठल्याही प्रश्नाला भिडण्याची तुमची ताकद महाराष्ट्रानं बघितली आहे. पण आजचा सोहळा वेगळा आहे. आजचा सोहळा तसा घरगुती आहे, तसा कसोटीचाही आहे. सकाळी संजय बांगर क्रिकेटर इथं आले होते. दुर्दैवानं ते कनेक्ट झाले नाहीत, त्यामुळे त्यांची बॅटिंग आम्हाला बघता आली नाही. म्हणून संयोजकांनी तुम्हाला आता फलंदाजीसाठी मैदानात उतरवलंय. मॅच T20 म्हणा, वन डे म्हणा किंवा टेस्ट म्हणा, खेळपट्टी घरची आहे. त्यामुळे तुमच्याकडून मनसोक्त बॅटिंगची अपेक्षा आहे की नाही? माझ्या मनातला एकही प्रश्न नाही. जे आहे ते यांच्या मनातला आहे. आपल्या माणसांच्या मनात ताईंच्या बद्दल जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन तुमच्या समोर येतोय. कधी बाउन्सर असतील, कधी यॉर्करही असतील, पण तुम्ही कधी कुठल्या बॉलची कधी चिंता केली नाही. पण जेव्हा आज इतके सगळे असंख्य तरुण मुलं समोर आहेत, साहेबांच्या प्रयत्नातून जे विद्यापीठ उभं राहिलंय, त्या विद्यापीठाच्या ऑडिटोरियम मध्ये तुम्ही मुलाखत देताय. सगळं कॉलेजचं वातावरण आहे. तुम्हाला या मुलांकडे बघितल्यानंतर तुमचे काही कॉलेजचे दिवस आठवत आहेत का? सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आणि जेवढी उत्सुकता तुम्हाला मला ऐकण्याची आहे, तेवढीच उत्सुकता मला विलासच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची आहे. पहिलाच प्रश्न खूप सुंदर आहे, तो मला भूतकाळात घेऊन जातो. या सगळ्या मुलांना पाहिलं, मुलांना काय मुलींना पाहिलं की खास करून मला असं वाटतं की आपण थोडे आता म्हातारे झालो की काय. नाही, कारण आपल्या कॉलेजचे वर्ष हे आता किती मागे पडलेत हेही मनात येऊन जातं आणि ते दिवसही आठवतात. आणि त्या काळामध्ये ते आमचं कॉलेजचं जे काळ होता आणि आताच्या काळामध्ये जो फरक आहे तोही जाणवतो. कधी कधी वाटतं आत्ताचा विद्यार्थी सुद्धा असायची संधी मिळायला पाहिजे होती. पण तुमचं कॉलेज लाईफ कसं होतं? माझं कॉलेज लाईफ त्या दशकात असणाऱ्या बऱ्याचशा नॉर्मल घरामध्ये मध्यमवर्गीय संस्कार असणाऱ्या घराचं जसं कॉलेज लाईफ असतं तसं होतं. पण मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा मुंडे साहेब गृहमंत्री होते आणि त्यामुळे मला थोडं सुरक्षा रिस्ट्रिक्शन्स वगैरे होते, बॉडीगार्ड होता. पण मला माझं कॉलेज लाईफ मी खूप एन्जॉय केलं. जी आमची एन्जॉयमेंटची डेफिनेशन आहे त्याप्रमाणे केलंय. आणि मला खूप चांगल्या मैत्रिणी मिळाल्या, खूप चांगले मित्र मिळाले आणि त्यामुळे माझं कॉलेज लाईफ खूप प्रोटेक्टेड गेलं. म्हणजे माझ्या जेवढं घरच्यांनी प्रोटेक्ट केलं तेवढंच माझ्या मित्रमैत्रिणींनी सुद्धा मला प्रोटेक्ट केलं. तर माझा कॉलेजचा अनुभव तसा खूप सकारात्मक आहे. कॉलेजमध्ये जेव्हा आपण असतो, शाळेत असतो, तेव्हा आपल्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. पंकजाताई राजकारणात अपघातानं आल्या, पण पंकजाताईंचं कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना एक स्वप्न असेल. पंकजाताईंना राजकारणात कदाचित त्यांची इच्छा पहिल्यांदा तर नसेलच, तुम्ही अपघातानं आल्यात, पण तुमचं स्वप्न काय होतं? तुम्हाला काय बनायचं होतं? मी आज हे माझं गुपित सगळ्यांना सांगते की प्रत्येक तुमच्यापैकी इथे बसलेल्या तरुण मुलाला आणि त्याच्या आईवडिलांना जसं वाटतं की आपल्या मुलांनी काय करावं, तसंच माझ्या आईवडिलांनाही वाटत होतं. आणि तुम्हाला जसं वाटतं की मी जीवनामध्ये काही ना काही व्हावं, कोणाला काय व्हायचंय, कोणाला काय व्हायचंय. आणि हे माझ्याही बाबतीत घडलंय की मला एका वयामध्ये पायलट व्हायचं होतं, एका वयामध्ये डॉक्टर व्हायचं होतं, एका वयामध्ये मला आर्किटेक्ट व्हायचं होतं. हे सगळ्या गोष्टी होत असताना मला माहीत होतं की मला खूप प्रसिद्ध व्हायचं होतं. आणि जेव्हा मी लहान होते तेव्हा मी खेळायचे, तेव्हा माझ्याकडे टेप रेकॉर्डर नवीन आणून दिला होता आईने मला भेट. त्याच्यामध्ये मी रेकॉर्डिंग करायचे आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये मी नेहमी स्वतः इंटरव्ह्यू द्यायचे आणि कोणीतरी माझा इंटरव्ह्यू घेत असायचं. त्यामुळे मला हे नक्की माहित होतं की मी ज्याही क्षेत्रात जाते मी तेव्हा म्हणजे प्रसिद्धी माध्यमांशी संबंध माझा येईल याची मला नेमकी खात्री होती.
पण मला आज जर तुम्ही विचारलं की ह्या सगळ्या आवडी निवडी या सगळ्या करिअरच्या ऑप्शन्समध्ये मला काय व्हायला आवडलं असतं, तर मला क्रिएटिव्ह फील्डमध्ये राहायला आवडलं असतं. मी नक्की एक लेखिका झाले असते. क्या बात आहे. मला वाटतं बरेच जणांना हे माहीत नाहीये की तुम्ही खूप वाचता, तुमचं वाचन खूप आहे, तुम्ही खूप लिहिताही. मी खूप वाचते हे बरोबर आहे सगळ्याच अर्थाने. हा, माणसंही वाचता, राजकारणाने आता अनेक धडे दिलेत तुम्हाला. पण तुम्ही सध्या काय वाचताय विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणून, आणि तुम्ही लिहिताय काय, लिहिताय आणि ते कधी प्रकाशित होणार आहे? मला लिहिण्याची लहानपणापासून आवड आहे. माझे निबंध इतके सुंदर असायचे, म्हणजे स्वतःची तारीफ करायला मीच आहे इथे म्हणून, की माझे बऱ्याच वेळा वर्गातले निबंध दुसऱ्या वर्गामध्ये किंवा लोक वाचायला वगैरे माझ्या मैत्रिणी वगैरे खास न्यायच्या. मला लिहायची आवड आहे आणि आता मी लिहिते, माझ्या आयुष्यातल्या अनुभवांवर लिहिते, एखाद्या प्रसंगावर लिहिते. मी भरपूर लिहिते आणि मी त्याचं संकलन करते. आता माझी इच्छा आहे लवकर काही काळानंतर एक छान माझ्या अनुभवांवर आधारित असं पुस्तक मी काहीतरी लिहावं. कारण मला फिक्शन आवडत नाही, मला रियालिटी आवडते. मला इतिहासातली पुस्तकं खूप वाचायला आवडतात आणि त्यामुळे असं वाटतं की आपणही जीवनात जगत असताना आपण एक इतिहास घडवतोय आणि हा पुढच्या पिढीला वाचायला ठेवला पाहिजे. आपल्या अनुभवांचा इतिहास, आपल्या अनुभवातून लोक किती शिकतील आणि आपण कसं दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकतो, हा जो म्हणजे काय म्हणतात, हा प्रयोग प्रत्येक पिढीत होणार आहे. आणि त्यामुळे मला लिहून ठेवायचं आहे खूप काही. कदाचित ते माझ्या जीवनातले अनुभव असतील किंवा त्याच्यावर आधारित कहाण्या असतील. स्फोटक असेल, गौप्यस्फोट असेल? नाही, तसं काही माझं जीवन स्फोटक नाही आहे स्वतःसाठी. नाही, पण गेल्या दशकभरात तुम्हाला राजकारणात जे काही अनुभव आले आणि ती रियालिटी जर सगळी पुस्तकात मांडायची म्हटली तर ते औत्सुक्य नक्की असणार आहे महाराष्ट्राला. नॅचरली, कारण आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या आपण बोलू शकलो नाही, त्या गोष्टी लिहिणं हा एक वेगळा अनुभव आहे. तर नक्कीच ते मी लिहिणार आहे. माझं जीवन म्हणून नाही, पण अनुभवांवर, वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा मालिका, असं माझी लिहायची इच्छा आहे. ताई, तुम्ही शिक्षण घेतलं मॅनेजमेंटचं, पण पुस्तकातलं शिकलेलं मॅनेजमेंट आणि राजकारणात तुम्ही आल्यानंतरचं राजकारणातलं वास्तवातलं मॅनेजमेंट, काय फरक आहे याच्यात? मॅनेजमेंट जे आपण शिकतो तेच मॅनेजमेंट आपल्याला प्रशासनामध्ये, कुठल्या काम करण्यामध्ये उपयुक्त असतं, ह्याच्यात काहीच वाद नाही. कदाचित आपल्याला तो मॅनेजमेंट इनबिल्ट असतं, खास करून महिलांमध्ये ते असतं. त्यांना मॅनेजमेंट ट्रेनिंगची गरज नाही आहे. त्याबरोबर वेगवेगळे डिपार्टमेंट आपल्या घरात मॅनेज करत असतात, फक्त त्यांचं कौतुक होत नसतं. तर मॅनेजमेंट स्किल्स हे असणं आणि त्याला पुन्हा आपण शिकणं, ह्या दोन वेगळे अनुभव आहेत. पण राजकारणातलं मॅनेजमेंट जर तुम्ही मला विचारलं तर ते मी सांगेन की माझा अनुभव, म्हणजे आता माझं वय 43 वर्ष आहे, तर मला जसं कळतं तसं मी राजकारण पाहिलंय आणि ते प्रत्येक दशकामध्ये वेगवेगळं मला दिसतंय. नक्कीच तो पण एक लिहिण्याचा विषय असू शकतो. पण आताचं राजकारणाचं मॅनेजमेंटच फक्त राजकारण आहे असं नाही. राजकारण हे त्याच्या पलीकडे असा विश्वास असणाऱ्यांपैकी मी आहे. पण वरचेवर मला असं वाटतं सोशल मीडिया मॅनेजमेंट याच्यावर येऊन राजकारण स्थिरावेल. आम्ही हे केलं हे म्हणणं आणि ते लोकांना पटणं, ह्याच्यातला जो गॅप आहे तो मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे मला वाटतं, जे आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. महिला आणि मॅनेजमेंट बद्दल तुम्ही बोललात, पण एखाद्या महिलेला आजच्या कुटुंब व्यवस्थेत आणि समाज व्यवस्थेत कुटुंब आणि एक राजकीय नेता ह्या सगळ्याचं मॅनेजमेंट करताना तारेवरची कसरत करावी लागते महिला नेत्यांना. मला असं वाटतं कोणतंही कठीण करिअर जो कोणी त्याच्यामध्ये काम करतोय त्याला महिला आणि पुरुष दोघांनाही ती कसरत करावी लागत असते. कारण मला असं वाटतं की माझ्या बाबांना कसरत करावी लागायची, आम्हाला भेटायची, आम्हाला वेळ द्यायची. तर कदाचित मी तशी वाढले नाही त्याला त्या दृष्टीने बघायला. पण जेव्हा मी स्वतः माझ्या घरातून, माझ्या आईवडिलांच्या कम्फर्टेबल झोनमधनं मी लग्न होऊन गेले, मला मूल झालं आणि मग मी राजकारणात आले, तेव्हा मला असं वाटलं की नक्कीच ती महिलेला जास्तीची तारेवरची कसरत करावी लागते.
आणि ती तारेवरची कसरत प्रत्येकाला करावी लागते. मला वाटतं कधी कधी एखादी गृहिणी असली तरी पण ती ते नाही देऊ शकत, ते एखादी काम करणारी स्त्री आपल्या घरच्यांना देऊ शकते, असंही उदाहरण आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. साधारण दशकभरापेक्षा जास्त काळ झाला तुम्ही राजकारणात येऊन. जास्त झाला. तुमचा राजकीय प्रवास विशेषतः गेल्या 4 वर्षातला महाराष्ट्र बघतोय. ताईंना राजकारणानं काय धडा दिला? फार मोठा प्रश्न आहे हा. ह्याचं एका शब्दात उत्तर देणं कठीण आहे. पण मला राजकारणाने किंवा माझ्या जीवनातल्या प्रवासाने हा धडा नक्की दिलाय की जर तुम्ही स्पष्ट असाल, तुम्ही फर्म असाल आणि तुम्ही जे बोलता, जे जगता तेच तुम्ही असाल, तर तुमच्यापासून लोकांचं प्रेम, आशीर्वाद आणि हे जे वलय आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे मी शिकले आहे. हे मला राजकारणात शिकायला मिळालेलं आहे. त्यामुळे मी या सगळ्या तरुणांना हेच सांगेन की हिमतीने स्वतःच्या पायावर उभे राहा. आलेल्या कुठल्याही वादळाला सरेंडरही होऊ नका आणि त्याच्यात वाहतही जाऊ नका. स्वतःचा पाठीचा कणा हा नम्रपणे कुणासमोर साष्टांग दंडवत घेण्यासाठी, पाया पडण्यासाठी जरूर वाका, पण काही मिळवण्यासाठी वाकवण्याची आवश्यकता नाही. पण ताई, ह्या टाळ्या मिळाल्या ठीक आहे हो. हेच टाळ्याच आमचं ऑक्सिजन आहे, अजून काय. पण झुकेगा नहीं साला. हे असं हा, झुकेगा नहीं साला हा तुमचा बाणा राजकारणात तुम्हाला त्रास देणारा ठरला. मला असं वाटतं की राजकारणामध्ये मी अशाच बाण्याचे लोक पाहिलेत. मी ज्यांना जवळून पाहिलं, ज्या नेत्यांना, ज्या माझ्या घरामध्येच स्वतः प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, मी यांनाही पाहिलं. मला असं वाटतं की मी आत्ताच सांगितलं की कोणासमोर झुकायला काहीही हरकत नाही. जर तो माणूस तुमच्यापेक्षा वयस्कर असेल, तो माणूस तुमच्यापेक्षा आदरणीय असेल, त्याचे चरण स्पर्श करण्यासाठी झुकलंच पाहिजे. हे संस्कार आहेत आपल्या समाजाचे. आपण तो डोकं ठेवून पाया पडतो लोकांच्या, हे आपले संस्कार आहेत आणि त्याच्यात मी काही कमीपणा माळत नाही. पण मला काहीतरी मिळेल यासाठी मी झुकू शकेन हे माझ्या रक्तातच नाही. त्याचे दोष तुम्ही मुंडे साहेबांना द्या. तो दोष सर्वस्वी मुंडे साहेबांचा आहे, कारण त्यांनीच वाक्य दिलंय, झुकणार नाही, रुकणार नाही आणि मी थकणार नाही. हे मुंडे साहेबांचं वाक्य आहे आणि त्यांनी आम्हाला ऐकून 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 ते आमच्या रक्तात आहे आणि यांच्याही सगळ्यांच्या तेच आहे. एखाद्यावर किती संकट यावी याचं जर आता मला वाटतं महाराष्ट्रात उदाहरण द्यायचं ठरलं तर एक फ्रेज तयार होईल. पंकजाताईंनी एवढी संकट यावी, इतकी संकट, राजकीय संकट तुम्ही झेलताय. आयुष्य हे महाभारत असेल समजा, तर या महाभारतातली कुठली भूमिका तुमच्या वाट्याला आली असं वाटतं? चक्रव्यूहातला अभिमन्यू की सगळं कॅलिबर असून सुद्धा संधी न मिळालेला कर्ण? खरं तर महाभारतली चर्चा जेव्हा महाभारतावर होते ती नेहमी अर्जुन आणि कर्ण किंवा अभिमन्यू, भीम आणि दुर्योधन यांच्यावर होते. मला असं वाटतं जर महाभारतातला कुठला कॅरेक्टर, आता ह्याच्यावर कुठले विवाद करू नका बाबा, पुन्हा त्याच्यावर विवाद महापुरुषांवर असं होऊ नये. पण महाभारतला कुठलं पात्र किंवा कुठलं व्यक्तिमत्व म्हणजे जे माझ्याशी तुम्हाला जुळावंसं असं मला वाटतं, तर आपल्या पित्याला दिलेला शब्द शेवटच्या श्वासापर्यंत जगणाऱ्या भीष्म पितामहाचा कॅरेक्टर मला जास्त प्रभावित करतो आणि मी माझ्या पित्याला शब्द दिलेला पाळण्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझं आयुष्य वाहून टाकेन. पण भीष्माच्या वाट्याला जे आलं होतं ते स्वीकारायची तयारी आहे? ते आलंच ना माझ्याही वाट्याला आत्ताच्या आधुनिक काळामध्ये. नक्कीच. मुद्दा पुन्हा तोच आहे. इतकी संकट आली, मला वाटतं आता तुमच्याकडे लोक सोडले तर दुसरं काहीच नाही.
संयम ढळू कसा दिला नाही, संयम कसा ठेवला. कारण इतकं सगळं हातातून जात असताना अनेकांचा संयम सुटू शकतो. तुमच्या ह्या संयमाचं रहस्य काय, की वादळापूर्वीची शांतता आहे? मला असं वाटतं संयम हा प्रत्येकाचा स्थायी भाव आहे. आणि विलासचे आभार मानते मी असा प्रश्न विचारला, कारण विनाकारण स्वतःचं चित्र रंगवणाऱ्या मीडियाला किंवा काही लोकांना असं वाटतं की पंकजा मुंडे उतावळ्या आहेत किंवा संयमी नाहीत. पण मला असं वाटतं की हे सगळं पचवण्यासाठी प्रचंड मोठा संयम लागतो आणि तो माझ्यामध्ये अनुभवाने आलाय. मी नेहमीच विचार करते की अनुभवासारखा गुरु नाही, तो माझ्यामध्ये अनुभवाने आला असेल. मी म्हणत नाही की मी फारच संयमी आहेच, पण मी शिकले हळूहळू. आणि हा संयम जो आहे तो मला आहे कारण मी स्त्री आहे. तुम्ही जर पाहिलं एखादा शेतकरी आत्महत्या करतो, जेव्हा मी त्याच्या घरी जाते ना, तर 3-4 लेकरं असे मिठीमध्ये धरून एक बाई शून्यात बघत असते. तिला नाही वाटत की काहीतरी ते विष प्यावं किंवा गळ्यामध्ये फाशी लावून घ्यावी किंवा काहीतरी आगस्ताळपणा करावा. तिच्या पदरामध्ये अनेक जबाबदाऱ्या असतात आणि त्या ती निभावत असते. आणि मला असं वाटतं की आपल्यामध्ये अनेक जबाबदाऱ्या आपल्याकडे आहेत. त्यामुळे संयम, आपल्या ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आपल्याकडे आहेत त्यांना कुठेतरी नख लावू नये याची काळजी ही, ह्याला संयम, माझ्याच जीवनातला संयम म्हणते मी. आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार नक्कीच मी करते आणि तो संयम माझ्यामध्ये येतो. आणि माझ्यामध्ये विश्वास आहे, आत्मविश्वास आहे आणि मला वाटतं तो आवश्यक आहे. कुठलीही परिस्थिती कधीही कायम राहत नसते, ती बदलत असते. आपल्याला चांगले दिवस आले तर तेही बदलणार आहेत आणि वाईट दिवस आले तर तेही बदलणार आहेत. त्यामुळे त्याची प्रतीक्षा, म्हणजे आपल्या ताटात कोणी वाढावं याची प्रतीक्षा करा असं मी म्हणत नाही. मी आता तरुणांना बोलते, विद्यार्थ्यांना बोलते. पण संयमाने आपल्या जीवनातले अनुभव पचवा आणि पुढे जा. संयम ढाळू देऊ नका, त्यामुळे तुमचा विजय निश्चित असतो. आणि हा विजय जीवनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, कोणाला नोकरी लागण्यामध्ये, कोणाला मार्क मिळवण्यामध्ये, कोणाला परीक्षा पास करण्यामध्ये आहे, हा विजय आपल्याला मिळत असतो. संयम आणि सातत्य जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. पण ताईंच्या आयुष्यात अशी कुठली गोष्ट आहे जी करायची राहून गेली? माझी, म्हणजे मी असं समजत नाही की राजकारण, आता तर तुम्ही सुरुवात आहे समजा, पण इतक्या सगळ्या काळामध्ये सुद्धा अशी कुठली गोष्ट आहे? मला सुरुवात आहे म्हणायला हरकत नाही, मध्य आहे म्हणायला हरकत नाही, कारण वयावर जर जाल तर फार सुरुवात वाटेल. पण माझ्या अनुभवावर जाल तर मी तिथे पोचलेली आहे जिथे मध्यांतर म्हणायला हरकत नाही. मला असं वाटतं, मला कशाची खंत वाटते तर मला असं वाटतं की मला जे असं एक मास्टर्स करायचं होतं, बाहेर देशात राहून पुढचं शिक्षण पूर्ण करायचं होतं, ते माझं थोडं राहिलं. कारण मी बाहेर शिकायच्या, माझी खूप इच्छा होती. पहिली मुलगी असल्यामुळे बाबा खूप पॉझेसिव्ह होते आणि त्यांना असं वाटायचं एवढ्या लांब नाही पाठवायचं. आणि मग मी लग्न झाल्यावर तिकडे गेले, परत तिथे ॲडमिशन घेतलं, मग मला मुलगा झाला आणि माझं ते राहून गेलंय. काय राहून गेलंय तर मास्टर्स करायचं राहून गेलंय, आत्ताही करायची इच्छा आहे. पण राजकारणात मास्टर की चालूच आहे ना? हो, जीवनाचा आणि डिग्रीचा संबंध लावणं म्हणजे व्यावहारिक नाही. इथे एवढे अचिव्हर झाले होते, मला वाटतं त्यांच्या शिक्षणापेक्षा काहीतरी वेगळंच त्यांनी केलं असेल. तर त्यामुळे ते एक आवड होती माझी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिकायची, ते राहून गेलंय. राजकारणात तर बरंच काही राहून गेलंय आणि ते राहिलं हे चांगलंच आहे, कारण ते मिळवण्याची इच्छा आहे. साहेबांची लेख होणं हा तुमच्यासाठी आतापर्यंत गौरव राहिलेला आहे, पण साहेबांची लेख होणं किती चॅलेंजिंग आहे? साहेबांची लेख होणं जितकं माझ्यासाठी भाग्य आहे, भाग्य म्हणजे मला वाटत नाही माझ्या जीवनात दुसरं कशात काही भाग्य आहे जेवढं मला वाटतं की बाबांची मी मुलगी आहे, हे माझं भाग्य आहे. आणि प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे, प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की आपण ज्या माता पित्याच्या पोटी जन्म घेतलाय ते आपलं भाग्य आहे. कधीही आपण दुसऱ्या आपल्यापेक्षा मोठ्या लोकांकडे बघून असूया न करता किंवा आपल्यापेक्षा लहान बघून त्याच्याबद्दल गर्व न करता आपल्या आई वडिलांच्या पोटी आपण जन्म घेतला, याच्या एवढं मोठं भाग्य कुठलंही नाही. आणि मला असं वाटतं मुंडे साहेबांची मुलगी असणं किंवा त्या प्रतिष्ठेच्या व्यक्तीची मुलगी असणं किंवा मुलगा असणं हे काम जेवढं आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाही आहे. आनंदही आहे,
सौभाग्यही आहे, वैभव आहे, सगळं हातामध्ये मिळतं, ह्याच्यात काहीच शंका नाही. पण ते सांभाळणं, त्यांनी दिलेलं वाण सांभाळणं, हे ते काही सोपं नाही. आणि ते त्यांनी आत्ता दिलंय ते नसल्यावर नाही, जीवितपणेही दिलंय. काही अटी शर्थी आवडी निवडी त्यांच्या फार सरळ पक्क्या होत्या आणि त्याला कधी मी ओलांडलं नाही. मी त्यांना कधीही आयुष्यात नाही असं म्हटले नाही. त्यामुळं ते माझ्याकडून जे करून घ्यायचे ते मुलींनी वडिलांकडनं करायच्या गोष्टी नव्हत्या. मला कधी कधी वाटायचं की त्यांच्या आईवडिलांना नसेल त्यांनी हट्ट केला, इतका हट्ट ते माझ्याकडे करून घ्यायचे काही गोष्टींना. आणि मी त्यांचं ऐकलं तर त्यांना फार आवडायचं आणि मी नाही ऐकलं तर म्हणायचे ब्रुटस यू टू, असं ते मला म्हणायचे की मी त्यांचं ऐकलं पाहिजे. तर आमच्या दोघांचं तसं नातं होतं. आणि बाहेर समाजात वावरताना देखील आम्ही जे करतो त्याचा परिणाम आपल्या वडिलांवर चांगला होतो हे बघून बरं वाटतं. पण आपल्याकडून कुठली चूक होऊ नये ज्याचा परिणाम आपल्या वडिलांवर होईल, ही मनामध्ये मला वाटतं वयाच्या अगदी 5व्या वर्षापासून माझ्या डोक्यात गोष्ट फिट बसलेली आहे. आणि ती कसरत फार महत्वाची. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या आवडी निवडी, आपल्या आजूबाजूचे मित्रमंडळी करणाऱ्या गोष्टी ह्या मला वर्ज्य होत्या, कारण त्या बाबांना आवडत नव्हत्या. असं म्हणायचं तुम्हाला की साहेबांसाठी पंकजा या मुलगी नव्हत्या, तर त्यांच्यासाठी त्या पंकज होत्या. म्हणजे मला तर वाटतं कधी कधी ते माझा मुलगा होते, असंही होतं आमचं. तर ते त्यांचं माझं नातं वेगळं होतं, ग्रेट होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज साहेबांचं स्थान लोकांच्या मनात इतक्या वर्षानंतर, साहेब गेल्यानंतर सुद्धा तितकंच अढळ आहे. म्हणून लोक नेहमी म्हणतात साहेब होणं सोपं नाही. खरंच ताई, जेव्हा त्यांचं वाण घेऊन तुम्ही निघालाय आता ह्या प्रवासाला, साहेब गेल्यानंतरचा हा सगळा काळ, संघर्ष, सगळं सोपं समोर असताना खरंच साहेब होणं किती चॅलेंजिंग आहे. साहेब होणं चॅलेंजिंग आहे हे मी सांगू शकते, कारण मी 2014 3 जूनला मी राहिले नाही. माझं स्वतःला मी साहेबांमध्ये अर्पण करून टाकलेलं आहे. त्यामुळे मला कळतंय आता की मी साहेब होण्याच्या प्रयत्नामध्ये की साहेब होणं कठीण आहे. खूप अपार कष्ट, अपार प्रतारणा, अपार दुःख, त्रास, संघर्ष, प्रेम, एवढ्या लोकांची साथ, ह्या सगळ्या गोष्टी मिळणं भाग्य आहे, पण पचवण्यासाठी ती शक्ती लागते. त्यामुळे ते मला वाटतं मुंडे साहेबांचं तेवढं सोपं नाही. तर साहेब होणं तर अवघडच आहे, ताई साहेब होणं पण त्याहूनही अवघड आहे असं मला वाटतं. तुम्ही हसताय, आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, सगळ्यांसाठी. पण ताई जेव्हा लो फील करतात, संकट येत असतात, तेव्हा ताई काय करतात? माझा एकूण स्वभाव आहे ना, तो खूप मला वाटतं मी डिझास्टर मॅनेजमेंटच साठी बनलेली आहे. तर मला पहिल्यापासून काही घरात घटना घडली की आता काय करायचं, तर माझं नेहमी आता घटना घडली आहे, आता त्याच्यावर उपाय काय, तो माझा स्वभाव आहे. त्यामुळे मी फार अशी छिन्न विछिन्न होत नाही, किंवा मला ते झालं तरी मला दाखवायची सवय नाही. मी खूप अंतर्मुख होते. माझे प्रॉब्लेम्स वगैरे मी आत्ता मी थोडी वोकल झाले, मी फार बोलत नाही कोणाशी. पण काही खूप जवळचे माझे मित्रमैत्रिणीत मी ज्यांच्याशी बोलते, सगळ्यांचे विषय पण ठरलेत, कोणाशी काय बोलायचं, कोणाशी काय बोलायचं. तर मी खूप लो फील झाल्यावर मी बोलते, ज्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या जवळच्या काही लोकांशी माझा प्रश्न बोलते. तेवढ्यावर मला बरं वाटतं. उपाय नाही झाला तरी चालेल, पण तो व्यक्ती माझा ऐकतोय हे मला बरं वाटतं. आम्हाला ऐकायला आवडेल ताईंची बेस्ट फ्रेंड कोण आहे, म्हणजे आम्हाला तिथपर्यंत पोहोचवता येईल की ताई मनमोकळं कुठं होतात. माझे खूप फ्रेंड्स आहेत आणि मी सांगितलं की प्रत्येक फ्रेंड्स, आता माझे खूप जे कॉलेजच्या माझ्या मैत्रिणी त्या अपॉलिटिकल आहेत, त्यांना मी पॉलिटिक्सचं रामायण नाही सांगू शकत. तर प्रत्येक वेगवेगळ्या काळात वेगवेगळे लोक आपल्या जवळ येतात. तुम्हाला हा अनुभव सगळ्यांना येत असेल की कोणीतरी आपला कॉलेजचा मित्र असतो, मैत्रीण असते, मग ते तसेच राहत नाही, आपल्या उद्योगामध्ये आपल्या अडचणी समजणारे तसे. पण आत्ता गेल्या काही काळामध्ये, गेल्या खास करून 2019 नंतर खूप जीवाभावाचं असं खूप सर्वांची नावं नाही घेता येणार, पण माधुरी मिसाळ यांना मी मोठी बहीण मानते, माझी मैत्रीण मानते. आणि मला दुःख किंवा वाईट वाटलं तर ते नुसतं
माझी अपेक्षा आहे की त्यांनी ऐकून घ्यावं, याच्या पलीकडे काही नाही. ते त्यांनी माझ्यासाठी केलंय आणि मला खूप खूप त्यांनी माझ्या अडचणीत किंवा माझ्या त्या काळात असा एक तो मायेचा हात असा दिलाय आणि मैत्रिणीचा पण हात दिलाय. तर मला एक नाव सांगता येईल जे सगळ्यांना परिचित आहे, बाकी कोणाला परिचित नावं नाही. घरात एक आहे, एक मैत्रीण आहे, एक आई आहे आणि एक बापही आहे. त्या आईबद्दल काय वाटतं? आई आमची खूप खूप खंबीर आहे. जेव्हा गंभीर प्रश्न निर्माण होतात ती खंबीर आहे आणि जेव्हा छोटेसे प्रश्न असतात की घरात उंदीर आला, झुरळ आलं, तर ती लहान बाळ आहे. मग त्यामुळे आमची आई आम्हाला कधी कधी बाळ वाटते आणि कधी कधी खूप खूप खंबीर वाटते. म्हणजे असं वाटतं की हा शॉक ती झेलूच शकणार नाही आणि त्यावेळी ती अत्यंत व्यवस्थितपणे तो विषय हाताळते. आणि मला असं वाटतं की साहेबांची चर्चा खूप होते, पण त्यांच्या त्या खडतर प्रवासामध्ये तो सगळा गाडा ओढण्यामध्ये मूक साथ दिली, जिनी कधी मंत्रालयाची पायरी चढली नाही किंवा मी कुठल्या तरी संस्थेची अध्यक्ष व्हावी किंवा मला काहीतरी पदच मिळालं पाहिजे. खरं तर लोकसभा बीडची तिने लढावी एवढा आग्रह तिला झाला होता तेव्हा, कारण लोकसभेला कोणी कॅन्डिडेटच नव्हता मिळत. हे मी सांगते 85 ते 90च्या काळातला दिवस. तर तेव्हा अगदी अडवाणीजींनी सुद्धा अरे प्रमोद प्रज्ञा लढेगी क्या, तर तेव्हा ती म्हणे नाही मी नाही लढणार, घरात एकच माणूस राजकारणात ते पुरेसं आहे. त्या राजकारणाचा मोह आणि त्या व्यासपीठाचा मोह तिला कधी वाटला नाही आणि तो स्वभाव आमच्या सगळ्याकडे, कोणाकडे दागिना बघितला, कोणाकडे काही वस्तू बघितली, त्याचा मोह आम्हाला वाटत नाही. हे जे गुण आमच्यामध्ये, म्हणून आज मी जे संयमाने वागते ह्याला कारण मला वाटतं बाबांपेक्षा आई आहे. कारण कधीच दुसऱ्याच्या वस्तूचा मोह आम्हाला वाटला नाही, हे तिने आम्हाला शिकवलं. म्हणजे महाजनांचा संयम महाजनांचा संयम नाही, आईनी म्हणजे बेसिकली आपल्याला एक हाव असावी, आपल्याला हे वस्तू असावी असं तिचे संस्कारच नाही केले. हे आपली म्हणजे आम्ही अगदी बाबा गृहमंत्री असताना सुद्धा हे तुला 2 ड्रेस दिवाळीचे आहेत, हे तुझं बजेट आहे, हे आमची सवय होती. असं बिनधाकीपणा नव्हता. तर ते तिने आम्हाला शिकवल्यामुळे कदाचित आज आम्ही या परिस्थितीत, अडचणीत, आनंदात, सगळ्या ठिकाणी बॅलन्स्ड वागू शकतो. पण एक प्रश्न आहे, मला माहित नाही त्याचं उत्तर तुम्ही कसं द्याल, पण साहेब गेल्याच्या नंतर तुमच्यामध्ये साहेबांची प्रतिमा शोधण्याचा, आता तुम्हीच आमचे नेते असं सगळ्यांनी स्वीकारलं आणि तिथून तुमचा प्रवास सुरू झाला. 4 दशकांचं साहेबांचं राजकारण, त्याच्यातून निर्माण झालेले साहेब, त्याच्यानंतर लागलीच तुमच्या राजकारणाच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला साहेबांसोबतची तुलना, ही तुमच्यावर अन्यायकारक वाटते कधी कधी? तुम्ही कसं पाहता जेव्हा प्रत्येक वेळी साहेब असे होते ताई अशा आहेत, साहेब असे होते ताई अशा होत्या, अशा आहेत, ही जी सातत्यानं तुलना होते ती तुमच्यापर्यंत पोहोचते का मुळात, आणि तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? मला 95% तुलना पॉझिटिव्ह मिळते माझ्या कानावर की साहेब धाडशी होते, ताई धाडशी आहेत, साहेब कधी कोणाला शरण जायचे नाही, साहेब स्वाभिमानाने राहिले, तर चांगलंच बोलतात लोक. पण काही लोक बोलतात त्याच्यामध्ये त्यांचा हेतू असेल तर मी दुर्लक्ष करते, त्यांचा हेतू नसेल तर मी प्रयत्न करते की आत्मसात करावा आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला बदल करता येईल तो करावा. मुंडे साहेबांचा काळ हा वेगळा होता. मुंडे साहेबांनी अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेतला. जयप्रकाश नारायणांना पाहून ते त्या चळवळीतून राजकारणाकडे आकर्षित झाले. त्यावेळी प्रवाहाविरुद्धच्या पक्षामध्ये ते आले. त्यांचं जीवन शून्यातून घडवत असताना ते शून्यापासून इथपर्यंत गेले. आता ते तिथून पुढे नेणं हे अवघड असतं. जसं तुम्ही एखादा पर्वत चढत असता तेव्हा पायथ्यापासून जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा वरती अंतर काटणं तेवढं सहज असतं, पण जेव्हा वरचा जो शिखराचा भाग असतो तो काटणं फार अवघड असतं. आणि मला वाटतं पुढच्या पिढीला जर ती कर्तृत्वान असेल तर तो संघर्ष असतो. म्हणजे मी खूप, जसं तुम्ही आता उल्लेख केला वाचायचा, तर मी श्रीमान योगी वाचलं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना वाचलं. मी मोठ्या मोठ्या महापुरुषांकडून त्यांच्याविषयी मी तिथे असले आणि ते असे होते तसे होते म्हणणं माझं काम नाही, पण त्यांच्याकडनं शिकायचं काय त्यांच्या जीवनातून, तर त्यांचं जीवन कसं होतं आणि संभाजीराजेंचं जीवन कसं होतं. तर मी ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघते तेव्हा मला असं वाटतं की कर्तृत्ववान पुरुषाच्या पोटी जन्म घेतणं हे भाग्य आहे, त्याच्याशी तुलना होणे हेही भाग्य आहे. कारण अशी अनेक मुलं आणि मुली आहेत की त्यांना त्यांच्या तुलनाच्या पण त्या रेंजमध्ये ते नाहीत, पण त्यांचा संघर्ष वेगळा असतो. आणि मला असं वाटतं पुढच्या पिढीचा संघर्ष
त्यांना मिळालेलं वैभव आणि संधी हे सोडली तर जास्त तीव्र असतो. पण ताईंना संधी का मिळत नाही? मला संधी मिळत नाही म्हणजे कुठली संधी? तो एक संघर्षाचा काळ असतो असं तुम्ही म्हणालात. मला वाटतं हा काही प्रश्न सगळ्यांच्याच मनातला आहे. ताईंना संधी का मिळत नाही? जनतेच्या मनातला प्रश्न आहे का? जनतेच्या मनातला प्रश्न आहे. याचं उत्तर मी नाही देऊ शकणार ना. जर मी म्हटलं की ही गोष्ट मी नाही केली तर मग मी नाही केली याचं उत्तर मी देऊ शकते, पण ते मी केलंच नाहीये तर त्याचं उत्तर मी कसं देणार? त्यामुळे मला संधी का मिळत नाही याचं उत्तर संधी देणाऱ्यांनी का दिली आणि नाही देणाऱ्यांनी का नाही दिली हे देऊ शकतील. मी त्याचं उत्तर नाही देऊ शकत. पण ताई त्यांच्या पुढच्या दशकभराचं किंवा 2 दशकभराचं राजकारण कसं पाहताय? त्या स्वतःला कुठं पाहतायत? माझा पहिला इंटरव्ह्यू झाला होता. हे सगळ्या खास करून तरुण मित्रमैत्रिणींना मी सांगू इच्छिते. जेव्हा मी आमदार झाले होते तेव्हा सुधीर गाडगिळांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये तरुण आमदारांचं ज्यांचे वडील राजकारणात आहेत असा एक कार्यक्रम घेतला होता. तेव्हा त्यांनी काही प्रश्न विचारले होते. तेव्हा मी एक उत्तर दिलं होतं की राजकारण करण्यासाठी मी ज्या निमित्ताने राजकारणात आले ते करण्याच्या अमुक माझ्या मनामध्ये विचार आहेत जे प्रत्येक तरुणामध्ये असतात, काहीतरी करून दाखवायचं. आणि त्या काळाच्या त्या सगळ्या थपेड्यांनी माणसाच्या आतला तो उत्साह जातो किंवा त्या माणसाच्या आतला तो म्हणजे त्याच्यामधली नीतिमत्ता कमी जास्त होते. हे बघावं लागतं बऱ्याच करिअरमध्ये लोकांना. आणि तेव्हा मी असं वाक्य वापरलं होतं, त्याच्यावर मला त्यांनी सांगितलं हे फार बोल्ड वाक्य आहे. जर ज्या गोष्टी मनामध्ये बाळगून मी राजकारणात आले त्या समाजासाठी समर्पित करण्याची मला जर मुभा नसेल तर कॉम्प्रोमाइजचं राजकारण करणं मला शक्य नाही होणार. आणि त्यामुळे प्रत्येक किलोमीटरवर हायवेवर एक एक्झिट असतो. स्वाभिमानाचा एक्झिट कधीही बरा, बिना स्वाभिमानाच्या काही आपल्या ताटात वाढून घेण्यापेक्षा हे माझं पहिल्या दिवशी क्लिअर आहे. त्यामुळे मला भीती नाही वाटत. राजकारणातून बाहेर पडायची मला भीती याच्यामुळे वाटत नाही, कारण माझ्यासाठी ते खूप क्लिअर आहे. आणि मी स्वतःला कुठे पाहते तर मी लोकांच्या नजरेमध्ये स्वतःला तिथे पाहते जिथून ते मला कधी उतरवू शकणार नाही. असंच काम माझ्या कार्यकाळात व्हावं ही माझी इच्छा आहे. मग मंत्री असताना मी केलेली कामं, राजकारणात केलेली कामं आणि आता राजकारणाबाहेर, अरे इलेक्शनमध्ये पराभूत झाल्यानंतर असलेला माझा वावर, यामध्ये मला असं वाटतं की कुठेही यांच्या नजरेच्या पापण्यांच्या वर जे वजन आहे मला ठेवलेलं ते कधी खाली होऊ नये. तेवढंच माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठीच मी राजकारण करणार. आणि त्यामध्ये मी आता ज्या उंचीवर आहे ना त्या उंचीवर येणं साध्यांना जमत नाही. मला प्रचंड याचा अभिमान, आनंद आणि गर्व आणि कौतुक वाटतं की या सगळ्यांच्यामुळे मी या उंचीवर आहे. नाही तर एका ट्विटवर खाली अंतरायला नसताना लाखो लोक जमत नाहीत. हे मला आयुष्यभर करता आलं पाहिजे असं राजकारण मी करणार आहे, नाही तर नाही करणार. खूप महत्वाचं तुम्ही बोललात. साहेब जाऊन आता 9 वर्ष झाली, म्हणजे जवळपास दशकभराचा सगळा काळ आहे. उणीव तर तुम्हाला नक्की जाणवली असणार. त्याच्याबद्दल आम्ही काय, कारण इतक्या सगळ्या लोकांनी रोज मिस केलं, तुम्ही तर किती केलं असेल प्रत्येक पावलावरती. मी हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय. दशकभराच्या नंतर अशी संधी मिळाली की तुम्हाला साहेबांना बोलायचंय एकदा, काय बोलाल, काय सांगाल? फक्त एकदाच बोलायचंय असं मला इमॅजिनच नाही करता येत, कारण ते नाही आहेत हे इतकं जाणवतं मला. काय सगळ्यांना जाणवतं. मी इमॅजिनच नाही करू शकत काय बोलणार मी त्यांना, कारण मी खोटं नाही बोलू शकत किंवा कॅमेऱ्यासाठी काही बोलेन किंवा लोकांसाठी काही बोलेन असं नाही. पण अजून त्यांनी आम्हाला सेवा करायची संधी द्यायला पाहिजे होती. आम्हाला काय या सर्वांना असं वाटतं त्यांनी आम्हाला संधीच दिली नाही. एक थेंब रक्ताचा सुद्धा मागितला नाही हो. अख्खं आयुष्य दिलं लोकांसाठी.
साहेबांना रक्त कमी पडलं असतं ना तर जगात विश्वविक्रम झाला असता, इतक्या लोकांनी स्वतःच्या अंगातलं रक्त काढून दिलं असतं. त्यांनी ते कधीच कुठल्या गोष्टीला लवकर सोडत नव्हते, तर त्यांनी इतका लवकर जीव सोडायला नाही पाहिजे होता, आमची प्रतीक्षा करायला पाहिजे होती असं मला वाटतं. हेच भावना आहे सगळ्यांची. हे खरं आहे की नाही बोलता येणार कधीच, आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला असं मनोमन तो बोलत असतो. पण आज तुम्ही इथं आलात, अनेक प्रश्नांना तुम्ही उत्तरं दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मला वाटतं ह्या टेम्पोवरती ही मुलाखत इथं थांबायला हवी. थँक्यू. खूप खूप धन्यवाद, आणि सगळ्या प्रेक्षकांचेही मनापासून धन्यवाद. वी प्रोफेशनलचेही मनापासून धन्यवाद की त्यांनी हा कार्यक्रम इथं घडवून आणला, आणि या पुढच्या पिढीच्या समोर त्यांच्या नेत्याला आज बोलतं करण्याची आणि उलगडून दाखवण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. ताई, तुमचेही मनापासून आभार व्यक्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.